नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उद्धव ठाकरे का महायुति पर तीखा वार। हमें हिंदुत्व सिखाने वाले महाराष्ट्र की अस्मिता बेच रहे हैं। डोंबिवली और कल्याण में आयोजित सभा के दौरान शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट प्रमुख उद्धव ठाकरे ने महायुति पर जमकर निशाना साधा। उन्होंने अपने संबोधन में कहा, जो लोग महाराष्ट्र की अस्मिता बेच रहे हैं वही हमें हिंदुत्व का पाठ पढ़ाने की कोशिश कर रहे हैं। उद्धव ठाकरे ने भाजपा और शिंदे गुट की नीतियों को आड़े हाथों लेते हुए जनता से अपील की है कि वे सच्चाई और विकास के लिए महाविकास आघाड़ी का समर्थन करें। इस सभा में शिवसेना के वरिष्ठ नेता, सभी उम्मीदवार, पदाधिकारी, महिला कार्यकर्ता और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित थे। कार्यकर्ताओं और जनता का जोश देखते ही बन रहा था। उद्धव ठाकरे ने सभा में महिलाओं की सुरक्षा पर जोर देते हुए कहा, जो भी बहनों को धमकाने की कोशिश करेगा उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। ऐसे लोगों के हाथ काट दिए जाएंगे। यह बयान महिलाओं के खिलाफ बढ़ते अपराधों पर उद्धव ठाकरे की सख्त नीति को दर्शाता है। महाविकास आघाड़ी के धनंजय बोराड़े, राजेश वानखेड़े और सचिन बासरे के लिए इस सभा में जोरदार प्रचार किया गया। उद्धव ठाकरे ने धनंजय बोराड़े को जनता के सच्चे प्रतिनिधि के रूप में पेश करते हुए कहा कि उनके नेतृत्व से क्षेत्र में विकास को एक नई दिशा मिलेगी। डोंबिवली और कल्याण में आयोजित इस सभा में महिला, युवा, वरिष्ठ नागरिक और स्थानीय निवासियों की भारी उपस्थिति देखी गई। शिवसेना उद्धव गुट के सभी प्रमुख नेता और कार्यकर्ता सक्रिय रूप से मौजूद थे, जिन्होंने सभा को सफल बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। उद्धव ठाकरे ने महायुति की नीतियों को जन विरोधी करार देते हुए कहा कि महाराष्ट्र की अस्मिता और संस्कृति को बचाने के लिए जनता को जागरूक होना होगा। उन्होंने राज्य सरकार पर आरोप लगाते हुए कहा कि यह सरकार जनता की उम्मीदों पर खरी नहीं उतर रही है। यह सभा आगामी चुनावों के मद्देनजर महाविकास आघाड़ी की ओर से क्षेत्र में राजनीतिक माहौल को मजबूत करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम मानी जा रही है। अगदी 2012 नंतर मी गर्वाने नाही म्हणणार, पण जे खरं ते सांगतो की मी या गाडीवाल्याला मंत्री केला नसता त्याच्या आयुष्यात कधीतरी मंत्र्याची खुर्ची दिसली असती। याच्या मुलाला घरात उचलून गोल्यावरती चढवला नसता तर हा कधीतरी खासदार झाला असता। मग एवढं सगळं देऊन सुद्धा जो आपल्यावरती वार करतोय आणि महाराष्ट्र विकून दिल्लीची चाकरी करतोय, तो पुढची तयारी कसली करत असेल याचा विचार करा ना। त्याच्याबद्दल मला काही हे नाही, उलट मला अभिमान आहे की एका साध्या माणसाला आपण वरती नेला, हे मला अभिमान आहे। पण त्यांना हे माहिती नाही की ते मोठे होऊन गेलेले आहेत, पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबतच आहेत ना। जसा कोणी मोठा केला तसंच तुला छोटा पण आम्ही करू शकतो। आणि मग पत्रकार जे मला विचारतात की तुम्हाला काय वाटतं लोकसभेमध्ये जे घडलं ते वातावरण अजून आहे का? म्हटलं तसं नाही वातावरण। हा मग काय? म्हटलं त्याच्याहून चांगलं आहे, त्याच्याहूनही चांगलं आहे। कारण लोकसभेच्या वेळेला लोकांच्या मनात एक शंका होती, अरे या हुकुमशाला कोण दाटणार? ते महाराष्ट्राने करून दाखवलं, हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं। हुकुमशाला गुडघ्यावरती आणून दाखवलं। आणि काही ठिकाणी आपण कमी पडलो, जरूर पडलो, पण आता महाराष्ट्रामध्ये आत्मविश्वास आलेला आहे। अरे आम्ही लोकसभेला तुला गुडघ्यावरती आणलेले आहे, या गद्दारांना आता आम्ही पाताळात गाडल्याशिवाय राहणार नाही आणि गाडूच शकतो। मुद्दा म्हणून मी एक तुम्हाला आठवण सांगतो जुनी, साधारणतः 60चं दशक असेल। काँग्रेसचे एक नेते होते सखा पाटील, त्यांना सदोबा म्हणायचे। एस के पाटील मुंबईचे 3 वेळा महापौर झाले होते। एक बडं प्रश्न होतं, हे उभे राहिले त्यांच्यासमोर कोणी उभा करत निवडून येऊ शकत नाही, पडलाच पाहिजे अशी त्यांची एक ख्याती होती, कीर्ती होती की एवढं मोठं ते प्रश्न होतं की सखा पाटलांशी कोण लढत देऊ शकेल का? पाडणं तर सोडाच। पण तेव्हा एक फाटका माणूस उभा राहिला आणि त्यांनी एकच गोष्ट दिली, आपण यांना पाडू शकतो। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या फाटक्या माणसाने सखा पाटलांचा पराभव केला आणि त्या फाटक्या माणसाचं नाव होतं जॉर्ज फर्नांडिस। नंतर ते मोठे नेते झाले, पण तेव्हा एक साधे युनियन लीडर होते
हा एवढा टग्या माणूस उभा आहे, त्याच्यासमोर सारा युरिनचा पुढारी हा काय निवडणूक लढेल? पण त्यांनी करून दाखवलं. तसंच महाराष्ट्राने हुकुमशहाला गुडघ्यावरती आणून दाखवलं. लोकशाहीच्या वेळेला जे आपण लढलो ते आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी लढलो, आणि आता जे काय आपण लढतो आहोत तो महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा तो जो बाणा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून लढतो आहोत. मग तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं माझं अस्तित्व जनतेने ठरवायचे, पण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र कोणत्या दिशेला जाणार? मी एक त्यांना जुनी आणखीन एक आठवण सांगितली की 2014 साली याच भारतीय जनता पक्षाने जाहिराती केल्या होत्या, महागाई केवढी वाढली, बस हो गई महंगाई की मार, वगैरे वगैरे वगैरे. आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला. उद्धवजी महंगाई बहुत बढ़ रही है. म्हटलं बिलकुल सही आपकी बात. तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झाला? 1000-1200. तेव्हा काहीतरी 300-400 वगैरे असं काहीतरी झालं, 100 रुपयाने वाढला होता. नहीं देखो ना कितनी महंगाई बढ़ रही है. हाँ फिर क्या करना है? नहीं हम भारत बंद करना चाहते, भारत बंद करने जा रहे हैं. म्हटलं कभी? आणि त्यांनी तो दिवस सांगितला, तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता. मी शिवसेना प्रमुखांना विचारलं काय करायचं? मला म्हणाल नाही करायचं, आपला उत्सव आहे, गणपती बाप्पाचा उत्सव आहे, बंद होणार नाही. त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू, बंद नाही करता. मी सुषमाबाईंना फोन केला, मला म्हणाला अरे एक दिन तो बात आहे. म्हटलं अहो आमच्याकडे गणपती सुद्धा 1.5 दिवसाचा असतो, आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे, जी गणेशप्रेमी आहे, ती गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते, आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू नाही होणार. म्हटलं नाही म्हणे आता बघा ना तो क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्र पुरताचा उत्सव आहे. म्हटलं म्हणूनच मी महाराष्ट्र बंद नाही करत आहे. तेव्हा एवढ्या महागाईचा तुम्हाला असा तिटकारा होता की तुम्ही गणपतीच्या दिवसात सुद्धा भारत बंद केला होता, आणि आम्ही बंद करत नव्हतो म्हणून आम्हाला जबरदस्ती करायला लावत होता. मग आता एवढी महागाई वाढले, मग आता काय बंद करायचं? पहिल्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. पहिलं तोंड बंद करा भाजप आणि यांच्या सगळ्यांचं. मोदीजी येऊन गेले, अमित शहाजी येऊन गेले, नुसता एक दुश्वास हिंदू मुसलमानांचे दंगे भडतो. हिंदू मुसलमानांना लढवलं की हिंदूंना मराठीमध्ये लढव. मग ते लढवल्यानंतर मराठी माणसाला मराठे तर ब्राह्मणे तर असं लढव. काय कशासाठी पाप करताय? बटेंगे तो कटेंगे, कोण वाटणार आहे आणि कोण काटणार आहे बघू ना कोणाची हिंमत आहे. ही शिवसेना म्हणजे काही भाजपा नाही झाली. शिवसेनेची जी शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, एक तर कोणावरती वार करायचं नाही, पण जर कोण वार करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचा नाही, ही शिवसेनेची शिकवण आहे. तुम्ही कोणाला शिकवताय? हिंदुत्व कोणाला शिकवताय? बटेंगे कटेंगे फटेंगे, त्यांची फटेंगे झाले आता. कारण लोकसभेमध्ये हरले आणि विधानसभेत सुपडा साफ होणार आहे. म्हणूनच मोदीजी, तुम्ही बघितलं ना परवाची सभा काय प्रचंड होती खुर्च्यांची. पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, त्या खुर्च्या रिकाम्या होत्या, पण निवडणुकीच्या दिवशी काही अदृश्य मतदार मतदान करू शकतात. तुम्हाला माहिती आहे ना? ती खबरदारी घ्या. कारण मला आठवत आहे पुणे महापालिकेची जी निवडणूक होती तेव्हा जिथे देवेंद्र फडणवीस यांची आदल्या दिवशी सभा झालेली, खुर्च्या रिकाम्या होत्या. देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती पण नाही आले, तसेच निघून गेले. दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली, गच्च म्हणून लढतो आहोत. मग तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे का? म्हटलं माझं अस्तित्व जनतेने ठरवायचे, पण हा माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्र कोणत्या दिशेला जाणार? मी एक त्यांना जुनी आणखीन एक आठवण सांगितली की 2014 साली याच भारतीय जनता पक्षाने जाहिराती केल्या होत्या, महागाई केवढी वाढली, बस हो गई महंगाई की मार, वगैरे वगैरे वगैरे. आणि तो काळ असा होता की ज्या चंद्रचूडांच्या घरी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच गणपती बाप्पाचा उत्सव होता, आणि मला सुषमा स्वराज यांचा फोन आला. उद्धवजी महंगाई बहुत बढ़ रही है. म्हटलं बिलकुल सही आपकी बात. तेव्हा गॅस सिलेंडर आता किती झाला? 1000-1200.
तेव्हा काहीतरी 300-400 वगैरे असं काहीतरी झालं, 100 रुपयाने वाढला होता. नहीं देखो ना कितनी महंगाई बढ़ रही है. हाँ फिर क्या करना है? नहीं हम भारत बंद करना चाहते, भारत बंद करने जा रहे हैं. म्हटलं कभी? आणि त्यांनी तो दिवस सांगितला तो बरोबर गणपतीच्या उत्सवाचा पहिला दिवस होता. मी शिवसेना प्रमुखांना विचारलं काय करायचं? मला म्हणाले नाही करायचं, आपला उत्सव आहे, गणपती बाप्पाचा उत्सव आहे, बंद होणार नाही. त्यांना म्हणा आम्ही निदर्शनं करू, बंद नाही करता येणार. मी सुषमाबाईंना फोन केला, मला म्हणाला अरे एक दिन तो की तो बात आहे. म्हटलं अहो आमच्याकडे गणपती सुद्धा 1.5 दिवसाचा असतो आणि महाराष्ट्रातली जनता जी आहे, जी गणेशप्रेमी आहे, ती गणपतीच्या आगमनाची वाट बघत असते आणि त्या आगमनाच्या दिवशी आम्ही बंद करू नाही होणार. म्हटलं नाही म्हणे आता बघा ना तो क्षेत्रीय म्हणजे महाराष्ट्र पुरताचा उत्सव आहे. म्हटलं म्हणूनच मी महाराष्ट्र बंद नाही करत आहे. तेव्हा एवढ्या महागाईचा तुम्हाला असा तिटकारा होता की तुम्ही गणपतीच्या दिवसात सुद्धा भारत बंद केला होता आणि आम्ही बंद करत नव्हतो म्हणून आम्हाला जबरदस्ती करायला लावत होता. मग आता एवढी महागाई वाढले, मग आता काय बंद करायचं? पहिल्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. पहिलं तोंड बंद करा या भाजप आणि यांच्या सगळ्यांचं. मोदीजी येऊन गेले, अमित शहाजी येऊन गेले, नुसता एक दुश्वास हिंदू मुसलमानांचे दंगे भडकव. हिंदू मुसलमानांना लढवलं की हिंदूंना मराठी अमराठीमध्ये लढव. मग ते लढवल्यानंतर मराठी माणसाला मराठा तर ब्राह्मण तर असं लढव. काय कशासाठी पाप करताय? कटेंगे तो कटेंगे, कोण वाटणार आणि कोण काटणार आहे बघू ना कोणाची हिंमत आहे. ही शिवसेना म्हणजे काही भाजपा नाही झाली. शिवसेनेची जी शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे, एक तर कोणावरती वार करायचं नाही, पण जर कोण वार करायला आला तर त्याचा हात जागेवर ठेवायचं नाही, ही शिवसेनेची शिकवण आहे. तुम्ही कोणाला शिकवताय? हिंदुत्व कोणाला शिकवताय? बटेंगे कटेंगे फटेंगे, त्यांची फटेंगे झाले आता. कारण लोकसभेमध्ये हरले आणि विधानसभेत सुपडा साफ होणार आहे. म्हणूनच मोदीजी, तुम्ही बघितलं ना परवाची सभा काय प्रचंड होती खुर्च्यांची. पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा, त्या खुर्च्या रिकाम्या होत्या, पण निवडणुकीच्या दिवशी काही अदृश्य मतदार मतदान करू शकतात. तुम्हाला माहिती आहे ना? ती खबरदारी घ्या. कारण मला आठवत आहे पुणे महापालिकेची जी निवडणूक होती तेव्हा जिथे देवेंद्र फडणवीस यांची आदल्या दिवशी सभा झालेली, खुर्च्या रिकाम्या होत्या. देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती पण नाही आले, तसेच निघून गेले. दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली, गच्च मैदान भरलेलं, तुडुंब, बाहेर पण लोक उभी होती. मला वाटलं असंच होणार, मी टाळ्या वाजवणार, पण निकाल लागला. शिवसेनेच्या जागा नाही आल्या, रिकाम्या खुर्च्या होत्या, त्यांच्या जागा 100 आल्या. म्हणजेच काहीतरी गडबड आहे. हे खुर्चीत न बसलेले मतदार मतदानाला येतात कुठून, मतदान करतात कसं? हे काम आपल्या पोलिंग एजंटने केलं पाहिजे, आपल्या बूथ प्रमुखांनी केलं पाहिजे. कारण हे काही करू शकतात. एवढ्या थराला गेलेत, वाटेल त्याला त्याची बदनामी करतायत. आणखीन त्याने आता एक सोडले की काँग्रेस त्यांच्या राज्यामध्ये ही गोष्ट करू शकत नाही, मग इकडे कशी करणार? अरे जाहिराती आल्या होत्या, त्या काही जाहिराती दिसत आहेत. हे सतत 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 खोटं 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 हे सातत्याने बघितल्यानंतर आपल्या त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो. म्हणून मी तुम्हाला ही जी होर्डिंगची सांगितली गोष्ट की मोठमोठ्या होर्डिंगनी मतं मागतायत, ही मतं मी नुसती त्यांच्या थापांवरती देऊन चालणार नाही. कारण अस्तित्व हे माझं नाही, हे अस्तित्व तुमचं ठरवणारी निवडणूक आहे. आणि तुम्ही ठरवायचंय की तुमचं आयुष्य, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य हे दरोडेखोर गद्दार यांच्या हातामध्ये द्यायचं का निष्ठेने आपल्या सोबत राहिलेला भगव्याचा मावळा त्याला मतदान करायचं, हे तुम्ही ठरवायचं. काळोख तर पसरलेला आहे, पण तो काळोख जाळून टाकणारी मशाल हातामध्ये घेणार आहात की चोराला डोक्यावरती बसवणार आहात? आणि मला तर आश्चर्य वाटतं की असा चोर मी कुठे बघितला नाही की कोणाचं तरी पाकिट मारलंय आणि आपल्याला दाखवतो, हे बघ तुझं पाकिट मारलं, पण आता हे पाकिट माझं. असा कोण चोर बघितलाय? हाही प्रश्न मला विचारला कोणीतरी. म्हटलं मी एक काम करतो, त्या पत्रकाराला सांगितलं तुमचा पत्ता द्या,
आज रात्री येऊन तुमच्या दारात माझ्या नावाची पाटी लावतो, उद्यापासून घर माझं, असं होतं. अरे ही बाळासाहेबांनी माझ्या पाठीशी उभी केलेली त्यांची पुण्य हे त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि आपण जे काही वचनं दिलेली आहेत, ही वचनं तुम्हाला माहिती आहे, जे करू शकेन तेच मी बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो. जसं मी महिलांच्या बाबत बोललो की आपण आपलं सरकार आल्यानंतर 3,000 रुपये तर देणारच आहोत, पण महिलांना सरकारी बस सेवा आहे त्यातनं मोफत प्रवास सुद्धा देणार आहोत. आणि एवढंच नाही तर मुंबईचे लोकल्स आहेत, इतर ट्रेन्स आहेत, त्यातनं सुद्धा माझ्या महिलांना, माता भगिनींना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे, ही मागणी आम्ही मोदींकडे करणार आहोत. आम्ही मोदींकडे करणार आहोत. बघू मोदींचं बहिणीचं प्रेम किती आहे, हे आजच मी मागणी करतो. मोदी. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।